चीन मावशी, अमेरिका आत्या, एकमेव देश आहे ज्याच्या पुढे माता हे संबोधन आहे, भारत माता. भारतासारखा देश नाही. काय भारताचं वैभव आहे. उगवलेला सूर्य, विको कमी करा, उगवलेला सूर्य सगळ्यात पहिलं किरण जर कुठल्या देशात टाकत असेल तर उगवलेला सूर्य सगळ्यात पहिलं किरण एकाच देशात टाकतो, तो देश म्हणजे हा भारत. उगवल्याबरोबर किती भारताचं वैभव. वा, म्हणूनच लाडक्या बहिणी त्यांना हप्ता चालू केला. असं तुमच्या आधीवर वाजवलं का नाही टाळ्या त्यांनी. विठाला उगवलेला सूर्य सुद्धा सगळ्यात पहिलं किरण भारतात टाकतो. काय भारताचं वैभव आहे. भारतासारखा देश नाही महाराज, भारतासारखी संस्कृती नाही, भारतासारखं वैभव नाही. कुठला देश कशासाठी ओळखला जात असेल आणि भारत कशासाठी ओळखला जात असेल, एकले लक्ष द्या. कुठला देश कशासाठी ओळखला जातो, भारत कशासाठी ओळखला जातो. पाकिस्तान ओळखला जातो कशासाठी, दहशतवादी निर्माण करणारा देश पाकिस्तान. बनावट वस्तू निर्मिती करणारा देश चीन. तेल निर्मिती करणारे देश इराण, इराक. तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका आणि संस्कृतीच्या बाबतीत जगात एक नंबर देश म्हणजे भारत. भारतासारखा देश हा. बनावट वस्तू निर्मितीसाठी चीन प्रसिद्ध आहे. पाठीमागे आपल्याकडे मोबाईल भेटायचे बघा स्वस्तात. चायना कितीला भेटायचं, 500 700. एक जण दुकानात गेला म्हणला 500-700 पर्यंत मोबाईल आहे. ती म्हणला ही घ्या 700ला. 700 रुपये दिले, 2 पायऱ्या उतरला, म्हणला मोबाईल किती दिवस टिकल. ती म्हणला तिसरी पायरी सुरली गॅरंटी समजा. ती म्हणला कुठल्या कंपनीचा आहे, ती म्हणला चायनाचा आहे. बनावट वस्तू निर्मितीसाठी प्रसिद्ध देश चायना, पण संस्कृती जगात एक नंबर देश म्हणजे भारत आहे. काय भारताचं वैभव आहे. स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला गेले. भारताचं तत्वज्ञान स्वामीजींनी महाराज शिकागो धर्म परिषदेमध्ये सांगितलं. भारतासारखी संस्कृती नाही, भारतासारखा देश नाही. तिथे एक जणांनी विचारलं, स्वामीजी भारतासारखा देश नाही, पण इथं भारताचा श्रीमद भगवद्गीता ग्रंथ सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवलाय, काय सांगाल. स्वामीजी हुशार होते, त्यांनी उत्तर दिलं, सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवलाय कारण सगळ्या ग्रंथांचा पाया म्हणजे आमची श्रीमद भगवद्गीता. त्यांनी खालचा ग्रंथ काढला आणि वरी ठेवला. स्वामीजी आता काय सांगाल. स्वामीजी म्हणले, मला माहितच होतं तू मध्ये मध्ये करणार. म्हणजे सगळ्या ग्रंथांचा मुकुटमणी काय असेल तर ती आमची श्रीमद भगवद्गीता आहे, म्हणून ती सगळ्याच्या वरी. त्यांनी वरची काढली मध्ये ठेवली सीतारे महाराज. म्हणलं आता काय सांगाल. सगळ्या ग्रंथांची उत्पत्ती आधी भारतात श्रीमद भगवद्गीतेत आहे आणि मग राहिलेले ग्रंथ. गर्भ म्हणजे उत्पत्ती. जगात संस्कृतीच्या बाबतीत म्हणून महाराज भारताचं वैभव आहे. भारतासारखा देश नाही. काय संस्कृती भारताची. सोपं सोपं विचारू, इकडे लक्ष द्या. धोतर घालणारी माणसं कुठल्या देशात, बोला कुठल्या देशात, भारतात. असा पांढरा सदरा घालणारी माणसं भारतात. फिटा घालणारी माणसं भारतात. टोपी घालणारी माणसं भारतात. दुसऱ्या टोप्या घालणारी महाराज. पुढे चला. डोक्यावर पदर घेणाऱ्या स्त्रिया नका घेऊन राहिलेल्या, आता कीर्तन संपत आहे. पोशाख संस्कृतीच्या बाबतीत आपण एक नंबर आहे. खाद्य संस्कृतीच्या बाबतीत एक नंबर आहे. हे माझ्या महाराष्ट्रातल्या माता मौलीला जे बनवता येतं ते जगात कुणालाच नाही. पूर्णाची पोळी फक्त माझ्या महाराष्ट्रातल्या माता मौलीला बनवून जाणे. खाद्य संस्कृतीत, पोशाख संस्कृतीत, संत संस्कृतीत जगात एक नंबर. काय उत्तर भारत ही देवभूमी म्हणून ओळखला जातो आणि महाराष्ट्र ही संत भूमी म्हणून ओळखला जातो. विडाला संस्कृतीच्या बाबतीत एक नंबर आहे. जग जिंकलेल्या सिकंदराला गुरुने सांगितलं होतं, तरी भारतात गेला तर माझ्यासाठी 3 गोष्टी घेऊन ये. एक, पवित्र गंगा नदीचं पाणी घेऊन ये, हिमालयाची माती घेऊन ये आणि भारतातला एक साधू माझ्याकडे घेऊन ये.
जग जिंकलेल्या सिकंदरला गंगा नदीचं पाणी नेता आलं, हिमालयाची माती नेता आली, पण एक साधू त्याला भारतातला त्याच्या दुसऱ्या राज्यात नेता आला नाही, देशात नेता आला नाही. ही भूमी शूरवीरांची, ही भूमी साधू संतांची, ही भूमी देवाधिकांची. जगात देवानी अवतार जर कुठल्या भूमीत घेतले असतील तर ते भारतात घेतले, आणि संतांनी अवतार कुठल्या भूमीत घेतले असतील तर ते महाराष्ट्रात घेतले. एक जणांनी मला विचारलं, म्हणले देवानी सगळे अवतार कुठे घेतले? बोला बोला, कुठे घेतले? भारतात. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा अवतार भारतात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार भारतात. एक जण म्हणला बाहेरच्या देशात का नाही? हे शरीर म्हणजे जग समजा, इथपासून तिथपर्यंत. अंगठ्याला जर जखम झाली तर माणूस मरू शकतो का? नाही. पाय तुटला तर आपण कुठं जाईल? जवळ हॉस्पिटलला. पण हृदयाची एखादी किचकट प्रक्रिया करायची म्हटलं की मुंबई किंवा पुणे गाठेल. वाक्य नीट आहे का? हे शरीर म्हणजे जग धरा, अंगठा म्हणजे पाकिस्तान धरा, गुडघा म्हणजे अफगाणिस्तान धरा, ही अमेरिका धरा, ही हात काय दुसरे देश धरा, पण हृदय, जगाचं हृदय म्हणजे भारत आहे. जिथे हृदय व्यवस्थित चालतं तिथं जग व्यवस्थित चालतं. जय जय महाराष्ट्र माता, गरिमा महाराष्ट्र माता, जय जय महाराष्ट्र माता, गरिमा महाराष्ट्र माता, जय जय देवाधिकांनी भारतात अवतार घेतले. अत्यंत पुण्य पवित्र भूमी म्हणजे महाराज. वा, खेड्यात सुद्धा लय चांगले चांगले आहेत का नाही? विठाला देश नाही आणि महाराष्ट्रासारखं राज्य नाही. काय महाराष्ट्र? शाकाहारी खाऊन शरीर करा दष्ट आणि पुष्ट. महाराज नामदेवरायाच्या ताटातलं जगाच्या बापाने खाल्लं होतं उष्ट. परमार्थासाठी लागत नाही जात पात आणि काष्टक, आणि राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. वजनदार महाराष्ट्रात जन्मला. महाराष्ट्र ही भूमी संत भूमी. पंढरपूरला नाना फडकऱ्यांनी सप्ताह केला होता. एक जम्मूचा माणूस आला होता. कुठला? जम्मू काश्मीरचा. आपलं संप्रदायाचं वैभव बघायला. काय हिंदू धर्म आहे, काय संप्रदाय आहे, काय वैभव आहे, काय संत आहे, काय देव आहे, काय परंपरा आहे. जगाच्या पाठीवर अशी उज्ज्वल परंपरा दुसरीकडे कुठं नाही. जम्मूचा माणूस इथं आला. तो पंढरपुरातल्या वाळवंटातला सप्ताह बघितला. वा, काय हजारो टाळकरी कीर्तनाला, लाखो भाविक भक्त कीर्तन ऐकायला, कथेला 50-60 हजार, एवढं सगळं वैभव पंढरपूरच्या वाळवंटात. 7 दिवस विद्वान कीर्तनकारांची कीर्तन, हरिपाठ, कथा, कीर्तन, प्रवचन, पारायण सगळं बघितलं. 7व्या दिवशी सितारे महाराज स्टेजवर आलो. कोण? जम्मूचा माणूस. ती म्हणला मला बोलू द्या. ती म्हणली आमच्यातच भांडणं लागायला लागले. ती म्हणली मला माईकवर बोलू द्या. जम्मूचा. ती म्हणले नाही नाही. ती म्हणला 2 मिनिटं बोलू द्या.
त्यांनी माईक घेतला, म्हणले बोलू द्या. त्यांनी पहिलं वाक्य वापरलं, तुम महाराष्ट्र के लोग बहुत स्वार्थी हो. ते म्हणले 7 दिवस सप्त्यात फुकट खाल्ल्यामुळे. तुम महाराष्ट्र के लोग बहुत स्वार्थी हो. तोंडा झाला. खाली एक जण महाराज बसले, ते म्हणले महाराष्ट्रातली लोक स्वार्थी कशासाठी. तिसरं वाक्य महत्वाचं सांगितलं, संत ज्ञानेश्वर महाराजांना अवताराला घातलं महाराष्ट्राच्या भूमीत. जगद्गुरु तुकोबऱ्यांना अवताराला घातलं महाराष्ट्राच्या भूमीत. संत नामदेव, संत गोरा कंबार, संत सवतामाळी, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, या सगळ्या महापुरुषांना अवताराला घातलं महाराष्ट्राच्या भूमीत. कदाचित त्यातले एक जरी संत आणि एक जरी महापुरुष तुम्ही आमच्याकडे दिली असती तर अशी भीक मागायची वेळ आली नसती. याच्यासाठी तुम्ही महाराष्ट्रात ठेवले. पण महाराष्ट्रासारखी भूमी नाही महाराज. पण महाराष्ट्र ही संत भूमी ओळखली जाते. ज्या ज्या काळामध्ये संत झाले त्या त्या काळामध्ये समाजाने संतांना ओळखलं का? ओळखलं. तुकोबरेंचा अभंग आहे. या अभंगातून तुकोबरेंनी भक्तांची लक्षणं सांगितलेली, संतांची लक्षणं सांगितलेली. ज्या काळामध्ये संत असतात त्या काळामध्ये समाजाने संतांना ओळखलं नाही. ज्ञानोबरायांच्या अंगावरती महाराज चिखल टाकला, ओळखलं. भिक्षा मागायला गेलेले ज्ञानोबराय भिक्षाची जोडी हिसकावून घ्यावी, मिळालेलं पीठ मातीमध्ये कालवावं. तुकोबरायाच्या अंगावरती भंडार डोंगरावरती स्त्रीला पाठवलं. नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा येऊन थुंकला, ओळखलं. ज्या काळामध्ये संत होते त्या काळामध्ये संतांना ओळखलं नाही. आणि साधू संतांनी सांगितलं, जोपर्यंत तुम्ही संतांच्या संगतीत जात नाही, साधूच्या सहवासात जात नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनाचं कल्याण नाही. मग या जगात संत ओळखायचे कसे? फक्त म्हणायचं कोणाला? तुकोबरेंकडे काही मंडळी गेली. तुकोबरेंना विचारलं, महाराज हे तरी सांगा मला, फक्त म्हणायचं कोणाला? अभंगाचं पहिलं चरण.
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकबरे बोलतात, त्यांना भक्त म्हणा. भक्त इसे जाणा जितेही उदास. महाराज, देह नव्हे मी ही सरे उरला उरे विठ्ठल. भगवान परमात्म्याच्या बाबतीत ज्यांनी देहाचा ममत्व भाव सोडून दिलेला त्यांना भक्त म्हणा. भक्त इसे जाणा जितेही उदास. काय जीवन आहे, कोणाला म्हणायचं भक्त? उदास असणं म्हणजे काय महाराज? ऐका. पंढरपूरच्या विठेवरच्या पंडंगाचे काही वैष्णव वारकरी तीर्थयात्रेसाठी निघाले होते. 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही. तीर्थयात्रा सुरू काशी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचली. काशी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचल्यानंतर त्यांना विचारलं कुठले गाव आहे. त्यांनी सांगितलं काशी. संत कबीर इथेच राहतात का? म्हणजे समोरच घर त्यांचं. वारकरी कबीर महाराजांच्या घरी. कबीरजीने विचारलं बोला काय? 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही, तुम्ही तर आता कळलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. कबीरजीने सांगितलं बसा. बसायला टाकलं. महाराज पत्नी गेले सांगितलं अगं विठेवरच्या पंडंगाची वैष्णव वारकरी आले, 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही म्हणतात, काय आहे का? पत्नीने सांगितलं आपणच तांब्या पाणी पिऊन 2 दिवस झालं झोपतोय, यांना कुठलं द्यायचं? दोघा पती पत्नींचा संवाद सुरू होता. त्यांचा कमाल नावाचा मुलगा तिथं आला. बाबा काय चर्चा चालू? विठेवरच्या पंडंगाचे वैष्णव वारकरी आले, 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही म्हणतात. बाबा समोर जे वाण्याचं किराणा दुकान दिसते तिथं जाऊ, तिथून घेऊन येऊ, जीव घालू वारकऱ्यांना. घरी आलेला अतिथी विनमुख गेला नाही पाहिजे. आणि जर विनमुख गेला तर आपलं आहे तेवढं पुण्य सगळं घेऊन जातो. म्हणून आपल्याकडे घरी आलेला अतिथी, गाईला चारा, दारात तुळशी वृंदावन, कपाळाला टिळा, तर म्हणायचं हा त्या गोष्टी असल्याच पाहिजे. नाहीतर तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, नाहीतर ते स्मशान जाणा म्हणून सांगितलं. बाबा समोर जे दुकान दिसते ना तिथून किराणा आणू, यांना जीव घालू. बाळा पहिलीच त्याची एवढी उदारी झाली की तो आता 1 रुपयाचं देणार नाही. बाबा एक काम करू, घरी आलेले वारकरी उपाशी नाही गेले पाहिजे, दुकान फोडू पण वारकरी जीव घालू. काय येतोय? दुकान फोडू पण वारकरी जीव घालू. आता मंदिरातला बल्ब घरी नेऊन लावू. मंदिरात नाही काय द्यायचं पण महाराज ठीक आहे बाबा, जेवढं वारकऱ्याला लागते तेवढं. महाराज रात्रीच गेले, दुकान फोडलं, जेवढं वारकऱ्याला लागते तेवढा शिदा घेतला. कबीरजी बाहेर पडले, कमाल बाहेर पडणार. महाराज कबीरजींनी सांगितलं कमाल एक काम कर, दुकानदारला सांग आम्ही चाललोय म्हणून. कशाला गेले? चोरी करायला चाललोय म्हणून सांग. दुकानदारला जाग केलं, कमालाची दोन्ही पाय पकडले, कमाल अर्धा बाहेर अर्धा आतमध्ये. बाबा एक काम करा, घ्या तो शिदा, जा तुम्ही वारकरी जीव घाला, हा दुकानदार मला सोडणार नाही. निघाली कबीरजी, थांबा बाबा, बाहेर अडकवलेली तलवार घ्या, धडाच्या वेगळे शीर करा. महाराज वेळ कमी, घ्या धडाच्या वेगळे शीर केलं. एका पिशवीत शीर, एका पिशवीत शिदा. घरी आले, पत्नीला सांगितलं जोपर्यंत वारकरी जीवन जात नाही तोपर्यंत रडायचं नाही. जीव घातले, गावात इशीवरती आले, शीर नसलेलं धड अडकवलेलं होतं. वारकरी दिसले की हात जोडायचं, नमस्कार करायचं. वारकरी म्हणले कबीरजी कुणाचा आहे हा? विठेवरच्या पंडंगाचा जर सेवकाला नमस्कार करत असेल, रामकृष्ण म्हणत असेल तर जिवंत करावं लागेल. कबीरजीने विचारलं करणार जिवंत करणार? कुठे याचं धड? शीर कुठे आहे ना? पळत पळत घरी गेले, शीर आणून दिलं. जसा बाहेर खेळायला मुलगा जवान पुन्हा घरी यावा तसं कमाल जीवन झाला. पण कधी संताची पायी खर्चा वेश सांगतो कबीर कमालास. त्याला भक्त म्हणा. भक्त कोणाला म्हणायचं? टाळी वाजून भजन करा. बेटा ला बेटा जीवन आपलं एकतर देव देश धर्मासाठी असलं पाहिजे. आणि या तिन्ही पैकी आपलं जीवन जर कुठत नसेल तर मेलेला माणूस माणूस म्हणायचं नाही, जनावर मेलं म्हणायचं. आपलं जीवन देव देश धर्मासाठी असलं पाहिजे. भक्त कोणाला म्हणायचं आहे का?
सिद्धीजोडने पणागेला वेढा दिलेला आहे. एवढा मजबूत वेढा मजबूत दिलेला होता. चिटपाखरू मध्ये जाणार नाही. गडावरचा अन्नधान्य संपत आला. राजाने विचार केला, या पणागेला बाहेर पडायचं असेल काहीतरी कल्पना, काहीतरी युक्ती केली पाहिजे. नजरबाज महादेव राजांच्या समोर, राजे पन्हाळ्यावरनं बाहेर पडायचं असेल ना तर एकच, पुसाटीच्या बुर्जाजवळची चौकी पारे पावसाळ्याच्या दिवसामध्ये दूर केली जातात, तिथून बाहेर पडण्यासाठी रस्ता. राजांनी ठरवला, 2 पालख्या तयार करायच्या. एक पालखी सिद्धीजोडला भेटायला जाईल, दुसरी पालखी विशालगडाकडे जाईल. एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसणार, दुसऱ्या पालखीत कोण? 6 महिन्यापूर्वी स्वराज्यात दाखल झालेला शिवा काशीद निरोप पाठवला. शिवा काशीद गडावरती हजर झाले. राजांना मुजरा केला, राजे काय जिम्मेदारी? राजे बोलतात, शिवा या पणागेला मी बाहेर पडा वाटताना राजे. राजे बोलतात, शिवा मी 2 पालख्या तयार केल्या ठरवले. एक पालखी सिद्धीजोडला भेटायला जाणार आहे, दुसरी पालखी विशालगडाकडे. हसत मुखाने शिवाने विचारलं, राजे कुठल्या पालखीत बसायचं आम्ही? राजाने सांगितलं, शिवा सिद्धीजोडला भेटायला जाणाऱ्या पालखीत तुम्हाला बसायचं. हसत मुखाने शिवा काशीद झाला, राजे तयार आहे आम्ही. राजे बोलतात, शिवा माहितीये तुला कदाचित तिथं गेल्यानंतर तुझा जीवही समर्पित करावा लागेल. हसत मुखाने शिवाने सांगितलं, राजे तयार आहे. राजाने आपल्या अंगावरची वस्त्रे घाली, शिवाच्या अंगावरती विल्हार करण्यासाठी दिले. हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शिवा काशीद दिसू लागले. राजे बोलतात, शिवा तयार? तुम्ही तयार राजे? तुम्ही डोळ्यासमोर मरण असताना तयार राजे. सांगू राजे, उद्या सिद्धीजोडला भेटायला जात असताना मी शिवा काशीद म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराज बनून जातो. याच्यापेक्षा दुसरं भाग्य माझ्या नशिबात काय? सांगू राजे, तिथं जर काय दगा फटका झालाच तर राजे हा इतिहास म्हणेल, शिवा काशीत जाताना छत्रपती शिवाजी महाराज बनून गेला आणि या धर्मासाठी, या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन बसला. तयार आम्ही राजे. पाण्या निशाण फडकवलं, ज्या ती पाण्या निशाण त्या ती शरणागती. जेवढा वेळ शांत बसून काढता येईल तेवढा वेळ शांत बसून काढायला सांगितलेला होता. शिवाची पालखी सिद्धीच्या शामण्यामध्ये गेली. लक्षात आलं नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण. इकडे राजांच्या पालखीचा भार बाजींनी सांभाळलेला आहे. जोपर्यंत राजे विशालगडावरती पोहोचत नाहीत तोपर्यंत बाजी थांबणार नाही. काट्या कुट्याचा रस्ता तुडवीत राजांना विशालगडावरती पोच करायचे. बाजी प्रभूंनी पालखी निघालेली. इकडे सिद्धीच्या शामण्यामध्ये शिवाची पालखी गेली. जेवढा वेळ शांत बसून काढता येईल तेवढा वेळ शांत बसून काढायला सांगितलेला होता. हुजूर छत्रपती शिवाजी महाराज भाग आहे. हुजूर छत्रपती शिवाजी महाराज भाग आहे. समोर बसलेले कोण आहे? ओळख पटवायची ठरवली. अफजल खान भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्याला जखम झाली होती. बघितलं डोक्याला जखम आहे का? शिवाच्या नाही. त्या अर्थी हे छत्रपती शिवाजी महाराज नाही. मेणाच्या भात्यावर बसली शिवाच्या अंगावरती झाले. या स्वराज्यासाठी शिवांनी आपलं बलिदान द्यायचं. इकडे बाजींनी पालखीचा भार सांभाळलेला आहे. खोडकिंडी जवळ पालखी आली. पालखी थांबली गेली. पालखी टिकवली आणि बाजी बोलतात, राजे एक काम करा राजे. जा राजे तुम्ही विशालगडावरती एक काम करा राजे. विशालगडावरती पोहोचलात ना तुम्ही आवाज करा. एकही गरीबाला एकही पाऊल पुढे टाकून देणार नाही. जा राजे तुम्ही. राजे बोलतात, बाजी आतापर्यंत या स्वराज्यासाठी अनेक नवरत्नांना खर्ची पाडलेले, आता तुम्हाला खर्ची पाडायचं नाही. राजे जा तुम्ही राजे. लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे जा. जा राजे तुम्ही. एक काम केलं राजे. विशालगडावरती पोहोचलात ना राजे तुम्ही आवाज करा. एकही गरी मला तोपर्यंत एकही पाऊल पुढे टाकून देणार नाही. जा राजे. मोजक्या मावळ्या निशी बाजी घोडखिंडीवरती थांबलेले. राजे विशालगडाकडे गेले. इकडून सिद्धीजोरचा जावाई सिद्धी मोसूद बरी मोठी भोज घेऊन आला. बाजीने सांगितलं, बघा हो असं आपल्या राजाला आतापर्यंत एकही पराभव सहन करावा लागलेला नाहीये आणि सिंहगड नाही
नव्हतात, नाहीतर स्वराज्य अजून 2-3 वर्ष आगाऊ लवकर भेटला असतं. खोडकिंडीमध्ये सिंहगर्जना झाली. हर हर मेणाच्या भातावर उभं सगळे दिसेल त्याला आडवत करतायत. बाजींचा एवढा रक्तबंबाळ झाला, शरीरातला एकही वसा राहिला नाही की जिथून रक्त येणार नाही. बाजी जमिनीवरती पडली. बाजीने विचारलं, मावळ्या हो, राजे विशाळगडावरती पोहोचले का? बाजींना सांगितलं नाही अजून. अरे, राजे जर विशाळगडावरती पोहोचले नसते तर हा बाजी मरतोच कसा? त्याच द्वेषाने पुन्हा उठले, हातामध्ये समशेर घेतली, तोफेचा आवाज झाला आणि मग बाजींनी आपलं शरीर या मातृभूमीसाठी समर्पित केलं. दिल दिया है जान भी देंगे.